जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आज आपण ऐकणार आहोत आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 29। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। पुत्र शोकाने विव्हल झालेल्या मातेची अवस्था बाळप्पांना हरघडी दिसत होती, पण सांत्वन कसे करावे समजत नव्हते। त्यांची नियत आणि संयत दिनचर्या चालू असली तरी अशा प्रसंगाने त्यांचे अंतर्मन ढवळून निघायचे। जीवनाचा प्रवाह शेवटी सागरात समर्पण होतो। त्या जीवसृष्टीचा जीवन प्रवाहही शेवटी शिवसमर्पणच होतो, हा निसर्ग नियम आहे। हे या मातृहृदयाला कळते पण वळत नाही। तिचा मातृभाव आक्रंदून उठतो, पण तोही निसर्गच नव्हे का? बाळप्पा आर्त होऊन आरती म्हणत होते, जय देव जय सद्गुरु माहेरा, आरती ओवाळू अभय कर दातारा। आरती संपताच बाळप्पांनी देहभान हरपून स्वामींच्या नावाचा जयघोष केला। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज योगीराज श्री सद्गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेथे स्वामीसुतांच्या मातोश्री खाली मान घालून उभ्या असलेल्या पाहताच बाळप्पा म्हणाले, माऊली, तुझ्या लेकराचे जीवनाचे सोने झाले, माणूस जन्माचे सार्थक झाले। केवढी तुझी पुण्याई। प्रत्यक्ष हे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ तुझे लेकरू झाले असे म्हणतात। या परते भाग्य कोणते ग माऊली? तुला देवमातेचे भाग्य लाभले आहे। स्वतःच्या दुःख आवरणातून बाहेर ये, त्याशिवाय तुला त्याचा बोध होणार नाही। नारळाचे कठीण कवच फुटल्याखेरीज आतील मऊ खोबरे व थंडगार मधुर पाण्याचा आस्वाद घेता येत नाही। तू रत्नागिरी कडची, तुला मी हे सारे सांगायला हवे असे नाही। स्वामी हे तेजाचा महार्णव आहेत। त्यांचे तेज स्वयंभू आहे। त्यांच्या तेजाचे वर्णन श्री ज्ञानदेवांच्या शब्दात करायचे झाल्यास, जयाची या किरणाचे निखरपणे नक्षत्रांचे होत फुटाणे, तेजे खिरडला वन्ही म्हणे समुद्री रिघो। अहो स्वामी, तुम्हास काकूबाई म्हणतात। ही आता तुमच्या कसोटीची वेळ आहे।
कोणतेही संकट आले तरी अतिदृढतर भक्ती कमी होता कामा नये, हा स्वामींचा नित्य सांगावा आहे. हे तुम्हाला माहीत आहे ना? तेव्हा तुम्ही शांत राहा, सेवेत खंड पडू देऊ नका. रडवेल्या स्वरात काकूबाई म्हणाल्या, तुम्ही बामण, मी मराठा. तुम्ही पुरुष, मी बाई माणूस. मला काही कळत नाही हे कबूल. पण समर्थांना माझ्या पोरास वाचवणे अवघड होते का? अहो, महाराजांनी थडग्यात निजून शंकरराव राजेराय राय यांचे मरण टाळले. कित्येकांचे अंगरोग बरे केले. बाहेरचे भूत पिशाच ब्रह्मसंबंध पळवून लावले. हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहते आहे. मग माझ्या लेकराची सेवा कमी पडली का? त्याची श्रद्धा, निष्ठा, असे म्हणून काकूबाईंनी डोळ्यास पदर लावला. बाळप्पा म्हणाले, पंचमहाभूते आपल्या समर्थांपुढे विनम्र आहेत. कारण महाराज म्हणजेच परब्रह्म, परात्पर शक्ती स्वामी आहेत. ही त्यांना जाणीव आहे. तरी पण सर्व शक्तिशाली महापुरुष निसर्गाच्या नियतीच्या नियमांच्या आड येत नाही. स्वामीसुतांचे इहलोकीचे आयुष्य संपले आहे हे स्वामींनी जाणले व त्यांना उत्तम गतीला नेले आहे. पुत्राची ही प्रगती आहे. तुम्ही विनाकारण वाईट वाटून घेत आहात. बाई म्हणाल्या, बाळप्पा, हल्ली महाराज सारखे मोर पाखरा मोर पाखरा म्हणून ओरडतात. त्याचा अर्थ तरी काय? शिवाय ते माझ्याजवळ पाऱ्याची वीट मागतात. अहो, मी पाऱ्याची वीट कोठून आणणार? एखाद्या विटेवर पारा लावून आणून देऊ की काय स्वामींना? बाळप्पा म्हणाले, सत्पुरुषाचे बोलणे गहनगूढ असते. ते आम्हा सामान्यांना लवकर कळत नाही. थोडं थांबलात की यथाकाल याचा उलगडा नक्की होईल. एवढ्यात 2 सेवेकरी धावत पळत तेथे आले व म्हणाले, बाळप्पा, गहजप झाला. श्री स्वामी समर्थ बुधवार पेठातून वेगाने बाहेर पडले आणि जय शिवशंकर असा जयघोष करीत जंगमाच्या मठात शिरले व शिवलिंगापाशी बसले. स्वामींनी उग्र रूप धारण केले आहे. त्यांनी शिवलिंगावरच होमाची वेदी तयार केली व तूप, तांदूळ, शेणी, समिधा समर्पण करून यज्ञाग्नी प्रज्वलित केला आहे. दुसरा म्हणाला, महाराजांची कृती आणि रुद्र अवतार पाहून त्यांच्याजवळ जाण्यास कोणी धजत नाही. त्यांचा तर अखंड स्वाहाकार चालू आहे. जंगम लोक अतिशय चिडले आहेत व आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हे कृत्य अघोरी आहे असे म्हणून ते लोक कारभारी नारायणराव बर्वे यांच्याकडे स्वामी महाराजांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यास गेले आहेत. बाळप्पा शांतपणे उठले व म्हणाले, काकूबाई, तुम्ही पुढे चला. मी मगाशी म्हणालो होतो की या महापुरुषांची पंचमहाभूतांवर सत्ता आहे. त्याचा प्रत्ययकारी अनुभव आपणास आता पाहायला मिळणार आहे. चला चला लवकर. असं म्हणून धोत्राचा सोगा किंचित वर धरून ते वेगाने निघाले व सद्गुरुस्मरण करू लागले. दत्तात्रेया तव शरणम, दत्तनाथा तव शरणम, त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवनपालक तव शरणम, अनंतकोटी ब्रह्मांड नायका अघटित घटना तव शरणम. तेथील दृश्य मोठं अभूतपूर्व होतं.
हवन करणारे स्वामी समर्थ प्रत्यक्ष शिव अवतार आहेत असे भासत होते. हवन द्रव्याचा सर्वत्र सुगंध पसरला होता. यज्ञकुंडातला धूरही सुगंधित झाला होता. त्या धुराचा स्पर्शसुद्धा मोठा सुखद वाटत होता. तिन्ही सांजेपर्यंत हा अभूतपूर्व हवनविधी चालू होता. दुसऱ्या दिवशी सरकारी अधिकारी तेथे येऊन दाखल झाले. तेथील पंचनामा करण्यासाठी पंचमंडळी आली. गावातील प्रमुख प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित झाल्या व काही भक्तमंडळीही त्यांनी सामील करून घेतली. मठात येऊन पाहतात तो काय आश्चर्य! भगवान श्री शंकराचे लिंग जसेच्या तसेच होते व हवनापूर्वी काल केलेली पूजाही जशीच्या तशीच होती. मंदिर गाभारा अधिक स्वच्छ, शोभिवंत व सुंदर भासत होता. सरकारी अधिकाऱ्यांनी रागाने जंगमाकडे पाहिले. खोटी फिर्याद का दिलीत? तुम्हालाच शिक्षा करायला हवी असे म्हणताच जंगम मंडळी खजील झाली व तातडीने क्षमा याचनेसाठी श्री स्वामी समर्थ सद्गुरूंकडे निघाली. बाळप्पा व काकूबाई नतमस्तक होऊन हात जोडून स्वामींसमोर उभे राहिले. काकूबाईंचा शोकावेग खूप आटोक्यात आल्याचे त्यांना स्वतःला जाणवत होते. साक्षात सदाशिवाचे दर्शन घेत असल्याचे त्यांना भासत होते. मन आनंदाने मोहरले होते. 5 जंगम वेगाने तेथे आले. त्यांनी साष्टांग दंडवत घातला व स्वतःच्या थोबाडीत मारून घेऊन क्षमा याचना करू लागले. कुणीतरी त्यावेळी मोठ्याने सुरेल स्वरात म्हणत होते, आता हित हे करावे, स्वामी भजना दृढ व्हावे. तोची आहे विश्वपती, तयाचरणी ठेवा प्रीती. स्वामी समर्थ वटवृक्षाखाली येऊन बसले होते. ते अत्यंत शांत व प्रसन्न होते. इतक्यात मुंबईहून ब्रह्मचारी बुवा, बाबा शेन, केरोबा, बापाशी काका ही सर्व शिष्यमंडळी आली व नमस्कार करून केरोबा म्हणाले, स्वामी देवा, स्वामीसूत गेल्यापासून मुंबईच्या मठाची गादी रिकामी आहे. या ब्रह्मचारी बुवांना तेथील अधिकारी करावे का? स्वामी महाराज म्हणाले, नको नको, बिलकुल नको. बापशी काका म्हणाले, बाबा शेनवाईंना तरी? छे छे, त्याला तर जमणारच नाही. असे म्हणून समर्थ एकदम मोर पाखरा, मोर पाखरा म्हणून ओरडू लागले. आलेली मंडळी हे पाहून भांबावली. मग समर्थ म्हणाले, तुम्ही गुमान रहा, आम्ही मुंबईच्या गादीसाठी मोर पाखरू आणू, तुम्ही काळजी करू नका. दुपारी महाराज राम मंदिरात असताना काकूबाई तेथे आल्या. तेव्हा महाराज ताडकन म्हणाले, काकूबाई, माझे मोर पाखरू तुम्ही बंदीखान्यात लपवून ठेवले आहे, पण लक्षात ठेवा, मी ते नक्की आणीन. मी मोर पाखरू लपविले आहे हा महाराजांनी माझ्यावर धडधडीत घेतलेला आळ. कुठले मोर पाखरू आणि मी ते कशासाठी लपवेन? काकूबाईंना काहीच उलगडा होत नव्हता. त्याचे असे झाले होते, ज्यावेळी त्यांचा थोरला मुलगा हरिभाऊ येथे कोकणातून येऊन स्थिरावला व मुंबईच्या मठाची देखरेख करू लागला, तेव्हा त्या काकूबाई त्याला समज देण्यासाठी
अक्कलकोटला येण्यास निघाल्या. त्यांचा धाकटा मुलगा दादा फक्त 8-9 वर्षाचा लहानसा पोर होता. त्याला आपल्याबरोबर घेण्यापेक्षा आपल्या मुलीकडे तिच्या सासरी पोंड्यास नेऊन त्यांनी ठेवला. पण तेथील हवा त्याला सोसत नव्हती. तो दिवसेंदिवस कृश होत चालला व सारखा म्हणू लागला की मला तात्यांना भेटावेसे वाटते. बहीण म्हणायची, अरे आपला हरिभाऊ दूर वर देशावर अक्कलकोटला आहे, तेथे आपण जाणार कसे? आई आली की आपण जाऊ. पण दादा खळीला पेटला म्हणून त्याला पुन्हा त्याच्या इलिया गावी रवाना केले. तेथे गेल्यावर तो आईच्या आठवणीने बेचैन झाला व आई हवी म्हणू लागला. शेवटी त्याला घेऊन ही मंडळी मुंबईच्या मठात आली. मुंबईस दादा उर्फ बाबूला ब्रह्मचारी बुवांजवळ ठेवून ही मंडळी पुन्हा परतली. अंतर्ज्ञानाने समर्थांनी दादाचे मुंबईस झालेले आगमन जाणले. समर्थ प्रत्येकाजवळ धोंडे द्या म्हणू लागले. म्हणून काकूबाईंनी एक गोटी स्वामींपुढे ठेवली. स्वामी महाराज रागावून म्हणाले, कुंभारास सांगून पायाचे पायपोस लावून द्या. शेवटी अक्कलकोटाहून मुंबईस अशा अर्थाचे पत्र रवाना झाले. ब्रह्मचारी बुवांनी समर्थ पादुका अक्कलकोटला पाठवून दिल्या व दादाला सुद्धा तिकडे रवाना केले. अक्कलकोटला अचानक आलेल्या आपल्या मुलाला पाहून काकूबाईंचा आनंद गगनात मावेना. त्यांनी त्याला हृदयाशी कवटाळले व वारंवार त्याचे मुके घेऊन त्या म्हणू लागल्या, तू पोंड्यास होतास, तो मुंबईस कसा आलास? मी येथे असल्याचे तुला कोणी सांगितले? तू एवढा वाळलास का? त्याचे शब्द थरथरत होते. काकूबाईंचे डोळे सारखे पाझरत. हे दृश्य पाहणाऱ्या सुंदराबाई व इतर बायकाही गहिवरल्या. त्यांना वाटले ही जणू सुमित्रा लक्ष्मण भेट आहे. सुंदराबाई म्हणाल्या, काकूबाई, तुमचे पोर प्रवासाने शिनले आहे. त्याला न्हाऊ माखू घाला, 4 घास खायला द्या व मग महाराजांच्या चरणावर घाला. अशा इथेच किती वेळ बसणार? मातृप्रेमाच्या वलयातून बाहेर आलेल्या काकूबाई सावरल्या व आपल्या बावरलेल्या बाबूला घेऊन न्हाणी घरात गेल्या. तिथे पुन्हा एकदा त्यांना उमाळा फुटला व बाबूचे अंग पुसताना त्या म्हणाल्या, बाबू, आपला हरिभाऊ आपल्याला सोडून गेला रे. बयाबाई सुंदराबाई झटकन पुढे झाल्या व म्हणाल्या, काकूबाई, समर्थांची स्वारी आता शिदोऱ्यांच्या घरी आहे. चला बरं लवकर, नाहीतर ते पुन्हा कुठेतरी नाहीसे होतील. काकूबाई, बाबू, बाळप्पा, कृष्णाबाई व इतर आणि 1-2 मंडळी शिदोऱ्यांच्या घरी आले. कुमार वयोगटातला बाबू समर्थांना पाहताच विलक्षण आनंदला व खिळून उभा राहिला. महाराजांची नजर त्याच्यावर स्थिरावली होती. त्या नजरेतून वात्सल्य पाझरत असल्याचे सर्वांना जाणवले. महाराज एकाएकी जोरजोराने हसू लागले. अगदी खदाखदा हसू लागले. स्वामींचे सारे अंग विलक्षण कंपनाने थरथरत होते. शेवटी समर्थांनी भिंतीकडे तोंड केले व डोक्यावरून दुशाला घेऊन तोंड झाकले, जेणेकरून हसण्याचा आवेग कमी व्हावा व बोलता यावे. हे सारे पाहून काकूबाईंसह सर्वांना फार आश्चर्य वाटले. या मुलाशिवाय
इथे कुणीही परके नाही. आणि महाराजांना इतका आनंद कशाचा झाला आहे? बाबूला पाहून तर स्वामींना हा हर्ष झाला नाही. महाराजांनी तोंडावरचा बुरखा काढला व सर्वांसमोर तोंड करून बसले. त्याबरोबर काकूबाईंनी बाबूला स्वामींच्या पायावर घातले व म्हणाल्या, स्वामी समर्थ, आपण जाणता की मी पुत्रशोकाने विव्हळ आहे. हा माझा दुसरा मुलगा दादा उर्फ बाबू, पण याचे आरोग्य धड दिसत नाही. हा असा सुकत चालला आहे. याला जीर्ण ज्वर असावा. स्वामी देवा, आपण याच्याकडे कृपादृष्टीने पाहावे, एवढीच आपल्याकडे प्रार्थना. महाराज म्हणाले, ह्याला रोज 4 वेळा जेवू घालीत जा, तो बरा होईल, काळजी करू नका. वास्तविक ते दिवस भीषण दुष्काळाचे. दर्शनाला आलेले लोक चिंताग्रस्त असायचे. काकूबाईंना वाटत होते, माझ्या बाबूला 4 वेळेस जेवायला घाल असं महाराज म्हणाले आहेत. या मठात तशी ददात नाही, कशाचीही कमतरता नाही. तरी मला उपाशी लोक पाहिले की संकोच होतो. बाबूला वाढताना व स्वतः जेवतानाही हात अखडतो. आलेल्या दुष्काळग्रस्तांना स्वामी समर्थ सांगत होते, बाबांनो, पर्जन्य सुक्ताचा पाठ चालू ठेवा व रेणुका सहस्त्रनामाचा अखंड जप करा. पाऊस पडेल, नक्की पडेल. त्या दिवशी महाराज शिवमंदिरात गेले व भगवान शंकराला उद्देशून जाब विचारू लागले. आप क्या करते हो? जन सारे मरते हैं. बारिश भेजो महादेव. तुम्हें प्रसाद चाहिए तो ये लो. असे म्हणून स्वामी महाराजांनी मूठ भरून हरभरे महादेवावर फेकले. काय आश्चर्य! एकाएकी आकाश घन मेघांनी दाटून आले. विजा लखलखू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. सारे आसमंत मृदगंधाने सुगंधित झाले. आनंदली जनता एकमुखाने दत्तावधूत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करू लागली. पंचमहाभूतांवर असलेले स्वामींचे वर्चस्व पुन्हा एकदा सर्वांच्या प्रत्ययाला आले. इकडे दादाला येथे येऊन थोडेच दिवस झाले होते. तोही या वातावरणात हळूहळू रुळत होता. महाराज काकूबाईंना म्हणाले, आम्ही कोनली गावास निघालो आहोत. तुमच्या दादाला बरोबर नेण्याचा आमचा मानस आहे. त्याला घेऊन लवकर इथे या बरं. काकूबाई धास्तावल्या. अजून बाबू अशक्त आहे. शिवाय समर्थांचे अचपळ वागणे त्याला झेपेल का? महाराज कधी दगडासारखे एका ठिकाणी बसतील, तर कधी वाऱ्याच्या वेगाने धावत सुटतील. त्यांची संगणसोबत बाबूला कशी जमेल? भुजंगा, गोविंदा, बाळप्पा म्हणाले, काकूबाई, अहो विचार कसला करता? महाराजांची आज्ञा शिरसावंद्य माना. शिवाय आम्ही आणि आमच्यासारखे 5-50 सेवेकरी बरोबर आहोतच की. आम्ही बाबूची काळजी घेऊ. तुम्ही काळजी कसली करता? महाराज बेफामपणे कोनली गावास येऊन तेथून पुढे निघाले. सारा जंगलचा रस्ता काट्याकुट्याने भरलेला. स्वामींची जलद चाल, त्यामुळे दादाला खूप त्रास जाणवत होता. सर्वांच्याच पोटात भुकेने कावळे कोकलू लागले. या निर्मनुष्य अरण्यात जेवण तरी कसे आणि कुठून मिळणार? कोण देणार? तहानेने व्याकुळलेली माणसे किंचित धीमेपणाने चालू लागली. पण
दैव बलवत्तर होते. समर्थ स्वामी एका ठिकाणी विसावले. श्रीपाद भट पुढे झाले व म्हणाले, श्री स्वामी, मी कुठे जवळपास वस्ती आहे का हे पाहतो. या सर्व मंडळींच्या तहानेची आणि भुकेची काही व्यवस्था होती का ते पाहतो. स्वामी म्हणाले, ते पलीकडे आंब्याचे झाड दिसते आहे, जा तेथे जाऊन पहा. दोघे चौघे तिकडे धावले. तेथे झाडाखाली एक वृद्ध स्त्री बसली होती. तिच्या आजूबाजूला मोठमोठी पातेली होती. त्यात डाळ, भात, भाजी, अगदी दूधपाक, पुऱ्या, चटणी असा सर्व स्वयंपाक सिद्ध होता. या आडगावात हा इतका स्वयंपाक या बाईने रांधला कसा, कुणासाठी, हा विचारसुद्धा या क्षुधितांच्या मनात आला नाही. श्रीपाद भटांना उद्देशून ती बाई म्हणाली, तुम्ही सारे भुकेले दिसता. जेवण तयार आहे. विनासंकोच सर्वांनी या आणि जेवण जेवून घ्या. आता अंधार पडला होता. भोवती शेकोट्या पेटवून मंडळी जेवायला बसली. दादाला मात्र वाटत होते, हा काय प्रकार आहे. अगदी थाळ्या वाडग्यांसह येथे सारी जय्यत तयारी कशी, आणि ही आजी कोण. तिने एकटीने हा साग्रसंगीत स्वयंपाक आणि ही तयारी केली कशी. श्रीपाद भट, बाळप्पा इत्यादींनी जाणले की ही सारी स्वामी कृपा आहे. साक्षात अन्नपूर्णा या वृद्ध स्त्रीच्या रूपाने येथे अवतरली आहे. या सर्वांनी एकसाथ एकमुखाने स्वामींचा जय जयकार केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबर स्वामींनी साद घातली. अहो आई, अहो माताजी, तुम्ही पण जेवायला या ना. स्वामी समर्थ म्हणाले, ती येणार नाही. तुम्ही अन्नब्रह्म ग्रहण करा. ते पुटपुटले, अन्नपूर्णे महापूर्णे शंकरप्राण वल्लभे. छोटा दादा मात्र हे सर्व पाहून अवाक झाला. आपला भाऊ ज्या महापुरुषाच्या आश्रयाला होता तेथे मला यायला मिळाले, हे माझे भाग्यच म्हणायला हवे, असा विचार करून तो मनोमनी आनंदला. परत आल्यावर नानासाहेब केजकर म्हणाले, काकूबाई, आमच्याबरोबर दादास पाठवा. आम्ही त्याला जपून नेऊ व आणून पोहोचवू. ब्रह्मचारी बुवा म्हणाले, अहो, मी बरोबर. शिवाय इतर भक्त भाविक मंडळी आहेतच की, तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका. अतिशय आग्रह झाला तेव्हा काकूबाई नाईलाजाने म्हणाल्या, मी स्वामी समर्थांना विचारते. त्यांनी आज्ञा दिली तर आपण दादाला घेऊन जा. महाराज थडगे बागेत आहेत हे कळल्यावर त्या बाबूसह तेथे गेल्या व तेथे पडलेला एक खीर घेऊन महाराज झेंडूची फुले ओवीत होते. त्या फुलांचा स्वामींनी एक चेंडू केला. काकूबाई म्हणाल्या, स्वामी देवा, बाबूला केजेला पाठवू का. दादाकडे पाहात स्वामी महाराज म्हणाले, बसा हो त्या पलंगावर, निजा हो त्या पलंगावर, ओटंगा हो त्या पलंगावर. माय लेकरे दोघेही भांबावली. पुढे स्वामी म्हणाले, अहो दादा, तुम्ही नवाब आहात, जरा जवळ या. दादा भीत भीत पुढे सरकला. त्याला जवळ घेऊन स्वामी म्हणाले, हा झेंडूचा झेंडू.
झेंडूच्या फुलांचा हा चेंडू घ्या आणि आमचा झेंडा लावा. काकूबाई एकदम म्हणाल्या, याला झेंडा कशाला लावायला सांगता? याला म्हणावे तू केजेला जाऊ नकोस. महाराज पुन्हा म्हणाले, अहो नवाब, हिचे काही ऐकू नका. तुम्ही नानासाहेबाबरोबर केजेस अवश्य जा. केजच्या मठात गेल्यावर तेथील थाटमाट, श्रद्धा, भक्ती सारे पाहून दादा भारावला. त्याने सश्रद्ध मनाने नमस्कार केला. त्याचे मन समाधानाने भरून आले. त्याची परत पाठवणी करताना नानासाहेब केजकरांनी त्याला नवा अंगरखा व टोपी दिली. शिवाय त्याला दागदागिन्यांनीही सजवला. कडी, तोडे, गळसरी, भीकबाळी घालून त्याला परत अक्कलकोटला पाठविला. महाराज त्याला नवाब म्हणाले होते तसाच त्याचा थाटमाट यांनी केला. परत आलेल्या आपल्या बाबूला घेऊन काकूबाई स्वामी महाराजांच्या दर्शनाला वडाच्या झाडाखाली आल्या. स्वामी समर्थ एकटेच शांतपणे बसले होते. स्वामी म्हणाले, धोतर हुडकण्यास याच ठेवून घेतले होतेस? ते एकदम उठले व दादाचा हात धरून म्हणाले, कोणाचा माल ठेवून घेतला आहेस? अगं, इतके दिवस चोरून ठेवला होतास, आता आमचा आम्हाला दे. असे म्हणून महाराज दादास ओढू लागले. दादाने काकूबाईंच्या कमरेस मिठी मारली व तो घाबरून रडू लागला. काकूबाईंना वाटले, इतके दिवस महाराज म्हणत होते पाऱ्याची वीट लपवून ठेवलीस. मोर पाखरू, मोर पाखरू, बहुतेक ते बाबूला उद्देशूनच होते. महाराजांनी बाबूला जवळ बसविले. दादाची भीती आता थोडी कमी झाली. मुंबईकर मंडळींना गाठून महाराजांनी बाबूला म्हणजेच दादाला मुंबईस नेण्यास सांगितले व तेथील गादीचा त्यास वारस करा असा आदेश केला. काकूबाईंच्या नकळत दादाला ते मुंबईला घेऊन गेले व ब्रह्मचारी बुवांच्या स्वाधीन त्याला केला. ही श्री स्वामी समर्थांचीच कृपा. स्वामींचा निरोपही त्यांनी कथन केला. या गादीवर बसायचे म्हणजे गोसावी व्हायलाच हवे हे कळताच बाबूने म्हणजे दादाने साफ नकार दिला. त्याचे मन वळविण्याचा खूप खटाटोप सर्वांनी केला, पण त्याचा काही उपयोग होईना. इकडे काकूबाईंची दयनीय अवस्था झाली. समर्थ स्वामी लेकरू लहान आहे, ते तिकडे रडत असेल, त्याला मी जाऊन आणू का? त्याला पत्र तरी धाडू का? मला त्याची फार आठवण येते, खूप काळजी वाटते, असे त्या स्वामींना म्हणू लागल्या. महाराज रागावून म्हणाले, कोणते लेकरू म्हणतेस? कोण तुझे लेकरू? आम्ही त्याला बांधले आहे. हे ऐकताच काकूबाईंच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिला. माझ्या हरिभाऊसारखा ह्याला सुद्धा गोसावी करतात की काय? हाय रे देवा, आता कसे होणार? 1 महिन्यानंतर ब्रह्मचारी बुवांनी दादाला परत स्वामींच्याकडे पाठविले. बरोबर आलेली टाळकरी मंडळी म्हणाली, हे पोर गोसावी व्हायला तयार नाही. सायंकाळची वेळ होती. टाळकरी मंडळींसमवेत हातात तुंबरी घेऊन दादा चिटणीसांच्या वाड्यात स्वामी महाराजांच्या दर्शनास आला. सर्वांनी श्री स्वामी समर्थांचा जय जयकार केला. महाराज भुजंगास म्हणाले, फिरंगी वाघाचे कातडे आण, त्यावर माझ्या ह्या नवाबाला उभे कर, त्याच्या गळ्यात माळ घाल,
व हे माझे खेटर त्याच्या डोक्यावर ठेव. असे म्हणून स्वामींनी आपल्या पायातले जोडे भुजंगाकडे भिरकावले. पुढे सरसावलेल्या काकूबाई घाबरून म्हणाल्या, स्वामी देवा, महाराज, हे काय भलतंच? अहो, माझ्या बाबूने तुमची खेटरं उचलायची किंवा त्याला नमस्कार करायचा, पण आपण आपल्या चरणपादुका त्याच्या डोक्यावर ठेवायला का सांगता? वाघाच्या कातड्यावर उभ्या राहिलेल्या दादाच्या गळ्यात माळ घातली व भुजंगाने स्वामी महाराजांचे जोडे त्याच्या मस्तकावर ठेवले. महाराज दादावर चवऱ्या ढाळू लागले, मोरचेल वारू लागले. इतकेच नव्हे तर पंखा घेऊन त्याला वारा घालू लागले. सर्वजण कौतुकाने हे सारे पाहत होते, पण काकूबाई मात्र धास्तावल्या. स्वामी समर्थ माझ्या बाबूला बैरागी करणार असा विचार करून तिला रडू कोसळले. महाराज ओरडले, हिला बघवत नाही, हिला घाला रे कोंडून. ते पुढे म्हणत होते, माझा हरिबा लहान लहान झाला, माझा मारुती लहान आहे, आम्ही त्यास बुद्धी देऊ. हे ऐकून काकूबाईच्या पोटात धडकी भरली. सर्व मंडळी तेथून निघून गेल्यावर त्यांनी बाबूला बाजूला घेतले व बाळा, तू निमूटपणे हे सारे कसे मान्य केलेस? मला का नाही विचारलेस? हे सारे चाळे आहेत रे. आपण आता आपल्या घरी कोकणात जाऊ, इथे थांबायला नको, असं त्या बोलू लागल्या. दादाच्या डोक्यावर चरणपादुकांचा स्पर्श झाला, मात्र तो संपूर्णपणे अंतर्बाह्य बदलला. त्याला आईचे बोलणे आता रुचेना. तो आईला म्हणाला, मी 6 वर्षांचा बाळ असताना मला सोडून तू इकडे आलीस, तेव्हा तुला काहीच कसे वाटले नाही ग? अगं, आता तर मी तुझा नाहीच. मी फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचा आहे आणि स्वामी महाराज माझे आहेत. बाबूत झालेला हा बदल अनपेक्षित होता. त्यांची तर कंबरच खचली. शेवटी हताश झालेल्या त्या दप्तरदारास म्हणाल्या, कसंही करून माझ्या लेकराला सोडवा हो. जो भेटेल त्याला काकूबाई हे असंच सांगू लागल्या. दुसऱ्या दिवशी महाराजांच्या आज्ञेने बाबूने गावात भिक्षा मागितली व ती ओम भवतीची भिक्षा झोळी आई पुढे ठेवली. झोळी पाहताच काकूबाईंना दे माय धरणी ठाय असे झाले. त्या पुन्हा म्हणाल्या, लेकरा, तू माझे ऐकत का नाहीस? अरे, असं का करतोस? अरे, गावाकडील तुझे चुलते व इतर नातेवाईक मंडळींची परवानगी तरी घे आणि मग गोसावी हो. पण दादा काही ऐकेना. त्याने स्वामी समर्थांच्या आज्ञेने आईजवळ भिक्षा मागितली, मात्र काकूबाई चवताळल्या व तावातावाने समर्थांपुढे उभ्या राहून म्हणाल्या, महाराज, आपण हे काय आरंभलं आहे? माझ्या मोठ्याला आपण गोसावी केलात, शेवटी त्याला नाहीसाही केलात. आता ह्याला मी भिक्षा घालणार नाही. स्वामी देवा, मला आणि माझ्या लेकराला घरी जाऊ द्या. महाराज रागावून म्हणाले, हिला खोलीत टाका व खोड्यात घाला. तिला तिच्या पोराचे कौतुक पाहवत नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? महाराजांनी बाबूला जवळ बोलावले. कडी, भीकबाळी वगैरे दागिने त्याच्या अंगावरून उतरविले व स्वतः त्याला कौपीनं नेसवली. हे पाहताच काकूबाईंचा आक्रस्ताळेपणा अजून वाढला. त्या ऊर बडवून घेऊ लागल्या, डोके आपटून घेऊ लागल्या
त्यांच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. शिवबाईला मध्यस्थ करून पुन्हा एकदा काकूबाईंनी स्वामी समर्थांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण सारे व्यर्थ गेले. श्रीपाद भट दबलेल्या स्वरात म्हणाले, महाराज, हे कसे होणार? महाराज म्हणाले, जळता पाय मागे ओढावा, झाली गोष्ट फिरायची नाही, ही धोंड्यावरची रेग आहे. 4 दिवसांनी महाराजांनी दादास मांडीवर आडवे घेतले, त्याला कुरवाळले, त्याचे कान फुंकले, काकूबाईंना बोलावून घेतले व बाबूला नमस्कार करायला सांगितला. बाबू नमस्कारासाठी वाकला तेव्हा स्वामी महाराज म्हणाले, ऐक, आता ही काकूबाई तुझी आई नाही आणि तू तिचा मुलगा नाहीस. तू आता माझा मुलगा आहेस. असे म्हणून स्वामींनी त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. पुढे स्वामी महाराज शांतपणे म्हणाले, आता तुझं नाव सच्चिदानंद स्वामी कुमार आहे. तुला आता मुंबईला जाऊन मठात राहायचे आहे. तेथील वडीलधाऱ्यांकडून सारे नीट समजावून घे व तेथील मठाची व्यवस्था आता तू पहा. माझा तुला आशीर्वाद आहे. सच्चिदानंद स्वामी कुमारांची मनस्थिती ह्यावेळी स्वामीसुतांच्या शब्दात सांगायची तर अशी होती. हाची सुखाचा दिवस, आनंद झाला जीवास. जीव माझा आनंदला, पाहुनी स्वामी राज तुझला. सर्व हरला शीन भाग, आता नसावा वियोग. दिले चरणीचे रज, तेथे झाले सर्व काज. स्वामी कुमार आनंदला, तुझे रूप पाहुनी डोळा. स्वामी समर्था, श्री स्वामी समर्था. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.